मी डॉक्टर ऋषिकेश फडतरे आज तुम्हाला सांगत आहे असं आपल्या भारतात एक असं सायन्स आहे, आपल्या पृथ्वीवरती एक असं सायन्स आहे जे की कुठल्या माणसाने लिहिलं नाही, जे त्याच्यावर आजपर्यंत रिसर्च केलं तर 100% रिसर्च बरोबरच निघणार. जे आजपर्यंत रिसर्च करून सिद्ध झालं नाही त्याच्यावरती माणसं आता रिसर्च करतात आणि ते बरोबर आहे हे सिद्ध करतात. त्याच्यामध्ये कुठल्या डिसीजबद्दल काहीच सांगितलेलं नाही. सगळं डिसीज आजारांना त्याने आधीच कव्हर केले. सगळ्या आजारांविषयी माहिती अगोदरचीच आहे. मी म्हणलं असं एक सायन्स आहे म्हणजे देवाकडनं आपण देवाला मानतोय, देवावर विश्वास ठेवायला लावणारी एकच गोष्ट आपली देव आहे की नाही हे सिद्ध करणारी फक्त एकच गोष्ट आहे मित्रांनो. कसं आता काय आहे असं कोणतं सायन्स आहे की देव आहेच हे तुम्हाला याच्यावरती विश्वास बसेल. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, आज आपल्याला कळते प्रोटॉन न्यूट्रॉन हे काय असते, इलेक्ट्रॉन काय असतं, कसा फरक होतो याचा हे आपल्याला आज कळतंय. पण तेव्हाच्या माणसांना एवढं कसं माहिती असेल. प्रत्येक गोष्टी प्रोटॉनने न्यूट्रॉनने बनले, इलेक्ट्रॉन असतं त्याच्यामध्ये, कसं काय हीट फ्लो होतो किंवा काय कसं कळलं आजपर्यंत. जर आपल्याला आता सायन्स कळायला लागलं, आता इंजेक्शन आले, सगळं आता हे आलं तर तेव्हाच्या माणसांना हे कसं माहिती होतं. मग हे खरं आहे का मित्रांनो. आपण जे जगतोय आजपर्यंत आपल्याला सायन्स नवीन नवीन येते, सांगतात ते नवीन शोध लागले तर काय ते खरंच लावतात का, तर का पहिल्यापासूनच त्याच्यावरती लागले होते असं काय आहे का. तुम्हाला आता माहिती जाणून घेणार मित्रांनो. आपल्या भारतातच आयुर्वेदची निर्मिती झाली. हे कोणतं सायन्स नसून आयुर्वेद आहे आपलं. आता आयुर्वेद 100% बरोबरच आहे. आता नवीन नवीन रिसर्च होते त्याच्यानुसार कळतं की जे आयुर्वेदामध्ये सांगितलं ते खरंच आहे. म्हणजे पहिल्यांदा काय काय रिसर्चमध्ये काय म्हणते ते वेगळं आहे किंवा काय काय असं, पण ते 100% ट्रू आहे, बरोबर आहे. आयुर्वेद हे पहिल्यापासून आहे. आता हे देवाने कसं सांगितलं आयुर्वेदमध्ये लिहिलेलं आहे प्रॉपर. आता आयुर्वेदमध्ये लिहिलेलं म्हणजे तेव्हाच लिहिलेलं आज सापडलं का, नाही. आपले 8व्या 9व्या शतकात जे ऋषी झाले, महान वैद्य झाले, त्यांनी अगोदरच त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं. त्यांचे आचार्य चरक त्यांची चरक संहिता लिहून ठेवली. आचार्य अष्टांगहृदय हे एक पुस्तक आहे, ते कोणी लिहिले, वाघभट्टाने लिहिले. असं सुश्रुत संहिता आचार्य सुश्रुतांनी लिहिली. हे कधी लिहिलं 8व्या 9व्या आणि 11व्या शतकात लिहिलेलं आहे. 8व्या 9व्या 11व्या शतकात म्हणजे आता 21वं शतक झाले चालू, म्हणजे किती 10 शतकं होऊन गेली, जवळजवळ 1000 वर्ष झाली. तेव्हा जे सांगितलं ते आजही तेवढंच बरोबर आहे आणि अजून पुढच्या 100 शतकानंतर 10 नव्हे 100 शतकानंतरही तेवढंच बरोबर असणार आहे. आता हे बरोबर आहे कसं, तेव्हा सांगितलं ताप आल्यावर तेव्हा काय केलं पाहिजे आजही आपण सांगतो. प्रमेह म्हणजे डायबिटीज म्हणजे ज्यांना शुगरचा त्रास आहे तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे होतं सांगितलं. आता शुगरचा त्रास आहे, शुगर म्हणजे त्यांना कोणाला साखरेचा त्रास आहे त्यांना काय सांगितलं होतं तेव्हा त्यांनी पुस्तकात लिहून ठेवले 10 शतका अगोदर. काय लिहून ठेवले, ताप आला तुम्हाला किंवा शुगरचा त्रास असेल तर गुळूची काय अमृतवेल म्हणते, गुळवेल आपल्याला मराठीत म्हणते, ते काय करायचं त्याचं काढा बनवून प्यायचं किंवा त्याचे गोळ्या वगैरे ते सांगते. त्यांनी तेव्हाच्या काळात पुस्तकात लिहून ठेवले, पण ते आजही तेवढंच उपयोगी पडते. आता रिसर्च झालं नवीन ते कसं उपयोगी पडते काय, तर ते 100% सिद्ध झाले की बरोबर उपयोगी पडते. त्याच्यात ॲक्शन त्यांनी लिहून ठेवले नाही, पण ते त्याचं काय काम आहे ते लिहून ठेवलं. आता ताप आल्यावर ते दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे, किती डोसमध्ये दिलं पाहिजे, कोणत्या वयात किती दिलं पाहिजे. त्यांनी फक्त असं सांगितलं की प्रत्येक माणसाला असं मॉडर्न कसं डॉक्टर काय म्हणतात, ताप आला तर लहानाला ताप आला मोठ्याला ताप आला द्या पॅरासिटामॉल, डोलो, डायक्लो, असं काय काय पण सांगते, डायक्लो इंजेक्शन द्या बरोबर होते. सगळ्यांना तेच आहे का. आयुर्वेदामध्ये काय म्हणतं ते पर्सनचं कुठल्या देशात राहतो, देश काल जंग मानूप सगळं देश काल, परत त्याची ताकद किती आहे, त्याची प्रकृती कुठली, म्हणजे प्रकृती म्हणजे वात आहे का, त्याला पित्त आहे का, असं त्याच्यावरून ठरवतात की कोणतं काय करायचं ते. आता माणूस आता समजा तुम्ही सगळे हेल्दी आहे, आता एका राज्यात महाराष्ट्रात आहे, तुम्ही सोलापूरमध्ये आहे आणि सोलापूरमधून जम्मू काश्मीरला गेला, तुमच्या शरीरात आधी तुम्हाला आजार होता का, नव्हता आजार, मग तुम्हाला तिकडे गेलं अचानक कसं ताप आला किंवा काय झालं, सर्दी वाजायला लागली, तर वातावरणात देशामध्ये बदल झाला, देश इकडं वेगळं होतं तिकडं वेगळं झालं, ह्याच्यामुळे तुम्ही आजारी पडता. आता आयुर्वेद एवढं पहिलं जुनं आहे, 10व्या शतकात एवढं तर सायन्स विकसित नव्हतं, म्हणजे त्यांना तरीसुद्धा किती नॉलेज होतं, किती माहिती होती तुम्ही बघा. एवढं माहिती असून त्यांनी तर तेव्हा ते इंजेक्शन केलं नव्हतं. आचार्य सुश्रुत फादर ऑफ सर्जरी कोणाला म्हणतात, आचार्य सुश्रुत. मग आता ते जर ते 9व्या शतकात सांगितलं 9व्या शतकात हे केलं आहे ना. आता आपण सर्जरी बघतो, आता BMS डॉक्टरांना सर्जरी आपल्या मोदी सरकारने करू द्यायला लागले. आता सर्जरी आधी सर्जरी करायला परमिशन नव्हतं,
म्हणजे आपलं सायन्स आपल्याच माणसांनी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला ते पुढे जाता आलं पाहिजे. 1980 पर्यंत आयुर्वेदिक इंजेक्शनसुद्धा होते. आता ते इंजेक्शनसुद्धा नाही स्वतःचे, ते म्हणजे वेगवेगळे डोस इंजेक्शन होते. इंजेक्शन बंद केलं सरकारने. ॲलोपॅथी ब्रिटिश लोक आले होते, त्यांनी आपलं आयुर्वेद एवढं चांगलं आहे पण आपल्या आयुर्वेदाला कसं कमी करायचं आणि त्यांचं कसं वाढवायचं ह्याच्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले. आणि इंग्रजांनी फक्त भारतावर नाही तर वेगवेगळ्या खूप देशांवर राज्य केलं. आणि त्यांनी आता आपण मी तुमच्यावर किंवा कोणा XYZ जर XYZ% राज्य करत असेल तर तो काय करणार, स्वतः किती चांगला आहे, स्वतःच चांगलं आहे हेच दाखवून द्यायचा प्रयत्न करा किंवा स्वतःला ज्याच्यातून फायदा होतो. आता इंग्रजांना कशातून फायदा होतो, त्यांच्या गोळ्या औषधं वेगवेगळं काय काय घेतलं तर त्यांना त्यातून फायदा होतो ना. म्हणून त्यांनी ते आपलं आयुर्वेद कमी करायला बघितलं आणि स्वतःच्याला बढावा दिला. जे चांगलं काय आहे त्यांची पुस्तकं सापडत होते ते नष्ट केली. आपण नालंदा युनिव्हर्सिटीज ऐकतो, तिथं काय होतं आयुर्वेदाबद्दलची माहिती होती, आपल्या प्राचीन इतिहासाबद्दलची माहिती होती, ते त्यांनी जाऊन टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फक्त पहिल्यापासूनच हे केले. आता मुघलांनी त्यांचं त्यांचं काय वेगवेगळं चिकित्सा प्रणाली आहे ते आणायचा प्रयत्न केला, आपल्या आयुर्वेदाला कमी करायचा प्रयत्न केला, पण आपलं आयुर्वेद कमी झालं नाही मित्रांनो. अजून त्याच क्षमतेने डबल रूपाने वर यायला लागले. तर आयुर्वेद कसं आलं, आपण कोणी माणसाने तयार केलं नाही, हे स्वतः ब्रह्मदेवने आठवलं. ते म्हणजे ब्रह्मदेवने सुद्धा तयार केलेलं नाही, त्याला सुद्धा आठवलं, त्याने मेमोराईज केलं, त्याने तयार केलेलं नाही. म्हणजे देवाला सुद्धा आठवावं लागलं. म्हणजे हे देवाच्या पण अगोदरपासून आहे. म्हणजे कुठून कसं आलं काय आपल्याला माहिती नाही मंडळी, फक्त आहे आयुर्वेद. आयुर्वेदावर विश्वास ठेवा, काय काय सांगितले, काय काय त्याच्यात चिकित्सा प्रणाली आहेत. पण आयुर्वेद आता कोणी पण आयुर्वेदाच्या नावाखाली काय पण टमटम लावते, रिक्षा लावते, काही झाडाच्या खाली रस्त्याच्या कडेला, त्याच्याकडून ट्रीटमेंट घेतला तुम्ही आयुर्वेद म्हणता, मग त्याच्यावरून काहीतरी साईड इफेक्ट होतात. आणि माणसांचा हा एक भ्रम आहे की आयुर्वेद गोळ्यांचा साईड इफेक्ट नसतो. खूप साईड इफेक्ट होतात. किडनी डॅमेज होऊ शकते, हृदयाच्या वर एक पाणी साठू शकतं, लंग्समध्ये पाणी साठू शकतं, खूप काही काही दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून आयुर्वेदाबद्दलचं घेताय तर आयुर्वेदिक डॉक्टरकडूनच घ्या. आता कोणतं पण डॉक्टर कोण पण उठलं सुटलं मॉडर्न जरी गोळ्या दिला तरी त्याचा दुष्परिणाम होणारच आहे. म्हणून आपण डॉक्टरकडेच गेलं पाहिजे. तसं आयुर्वेदिक ट्रीटमेंट पाहिजे तर आयुर्वेदिक डॉक्टरकडेच गेलं पाहिजे, वैद्याकडेच गेलं पाहिजे. कोणाकडे घेऊन तुम्हाला फरक पडणार आहे का, अजिबात फरक पडू शकत नाही. असंच ऑथेंटिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल आयुर्वेदाबद्दल किंवा कशाबद्दल किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल तर कृपया कमेंट करा. आणि काय तुम्हाला वेगळं चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.